गणपती बाप्पा, तुझी ही अवस्था बघून फार मनाला दुःख होते रे. लोकांना का कळत नाही? आपण ज्या आनंदाने उत्साहाने गणपती बाप्पाला घरी घेऊन येतो, त्याच हर्ष उल्हासामध्ये बाप्पांना गोड असा निरोप द्यायला पाहिजे. या ठिकाणी हे दृश्य बघून खूप मनाला हुरहुर वाटली आणि खरोखर लोक अज्ञानी का आहेत काही कळत नाही. गणपती बाप्पांचं मी बघा कसे सुंदर निसर्गाच्या पवित्र सानिध्यामध्ये आणि विशेषतः आमच्याच शेतामध्ये एक पाण्याचा कट्टा आहे आणि त्या ठिकाणी बाप्पांची सुंदर मूर्ती अशी सुशोभित दिसणारी गुटगुटीत आणि मोदक फूल वगैरे असं खूप काही निसर्गामध्येच दिलेलं आहे आणि सर्व बाप्पांच्या कृपेने व्यवस्थितरित्या मला बाप्पांना वाट लावताना मनालाही हुरहुर होती. परंतु हा व्हिडिओ बघितला, बाप्पांची दुरावस्था बघितली, तेव्हा मला कळाले किमान बाप्पा आपल्यापासून नाराज होऊन नाही गेले, हे खूप महत्त्वाचे आहे. आणि हो गणपती बाप्पा, त्या सर्वांना माफ करा, कारण त्यांना जाणीव नसेल तुमच्या वेदनांची, तुमच्या दुःखाची. आणि हो मंडळी, यापुढे तरी किमान काळजी घ्या आपल्या बाप्पाची. आणि आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही योग्य पद्धतीने बाप्पाचे विसर्जन करून त्यांना हसतमुख विसर्जित केले. आणि पुढच्या वेळेस तुम्ही देखील काळजी घ्या, कारण बाप्पाला परत यायला आवडले पाहिजे. आणि हो, आमच्याद्वारे बाप्पाचे विसर्जन कसे झाले हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमचे चॅनल माधव बाबाच्या सेवेकरी या चॅनलचे सदस्य होण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती महाराज की जय.